इयत्ता 10वी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. आज आपण भूमितीची 2025 ची प्रश्नपत्रिका सोडवायला घेतलेली आहे. प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरून क्वेश्चन ए म्हणजेच क्वेश्चन ए पूर्ण केलेला आहे. तसेच क्वेश्चन फर्स्ट बी मधील 3 आकडे पूर्ण केलेले आहेत. आता चौथ्या आकड्याला आलेलो आहोत. चला तर मग लक्ष द्या बाळांनो, हे फार तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण याच्यासारखीच गणित तुम्हाला नक्की पडू शकतात, अंक बदल असतात. चला तर मग तुम्हाला मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. बघा काय दिलेलं आहे. चक्रीय चौकोन ए बी सी डी मध्ये कोण ए बरोबर 100 अंश, माप कोण सी काढा म्हणून सांगितले. बघा चक्रीय चौकोनाचे पहिल्यांदा लक्ष द्या. उत्तर सोडवायला चालू करू आपण. चक्रीय चौकोन म्हणजे काय तर वर्तुळामध्ये असतो. वर्तुळात चारही टोक त्याची कुठं असतात, वर्तुळावर. अशी त्याची चारही टोक वर्तुळावर असतात. ए बी इथून दिव्या ए बी सी आणि इथं डी, त्याचे चारही शिरोबिंदू कुठं आहेत, वर्तुळावर. तर ए दिलेला आहे इथं 100 अंश, तर आपल्याला सी काढायचंय. लक्षात ठेवा चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण परस्परांचे पूरक असतात. हे फार महत्वाचं आहे लिहायचं. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण परस्परांचे पूरक कोण असतात. बरोबर की नाही बाळांनो. म्हणजे कोण ए आणि सी यांच्या कोणांच्या मापांची बेरीज किती येईल, 180. म्हणून कोण ए प्लस कोण सी बरोबर 180 येईल. म्हणून एचं माप त्यांनी दिलेलं आहे, किती दिले, 100, अधिक कोण सी बरोबर 180. म्हणून कोण सी बरोबर 180 वजा 100, हे इकडे जाणार वजा होणार. म्हणून सी बरोबर किती राहणार, फक्त 80. आहे की नाही सोपं बाळांनो. कोण सीचं माप कोण सी बरोबर, म्हणून माप कोण सी बरोबर 80 अंश. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया. आणि तुम्हाला लास्टला सांगते, चला क्वेश्चन नंबर दुसरा चालू करूया. खालील कृती पूर्ण करा. दुसरा क्वेश्चन नंबर 2 ए, खालील कृती पूर्ण करा. खालील कृती पूर्ण करा. खालील कृती पूर्ण करा असा म्हणून आहे. एकूण हा 12 मार्काचा क्वेश्चन आहे. किती मार्काचा आहे, 12 मार्काचा. कुठला क्वेश्चन 2 ए मधला. कोणतेही दोन, इथं काय आहेत, कोणतेही दोन सोडवायचे आहेत इथं. आणि मार्क्स किती आहे त्याला, 12. बघा प्रश्न काय दिलेला आहे. बघा पी केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. पी केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या, दुसऱ्यातला क्वेश्चन नंबर 2 एतला पहिला आकडा. पी केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. 10 सेमी आहे. जीवा ए बी ने वर्तुळ केंद्राशी काटकोन केलेला असल्यास, जीवा ए बी ने वर्तुळ केंद्राशी काटकोन केलेला असल्यास, काटकोन केलेला असल्यास वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी
खालील कृती पूर्ण करा असा प्रश्न आहे बाळांनो. खालील कृती पूर्ण करा. बघा इथं काय किंमत दिलेली आहे, पाय बरोबर 3.14 दिलेली आहे. इथं आकृती दिलेली आहे, एक वर्तुळ आहे. त्यानंतर इथं पी केंद्र आहे, ह्या त्रिज्या आहेत. ही ए बी ही त्याची काय आहे, जीवा आहे ए बी. आणि इथं एक्स नाव दिलेलं आहे. इथं पी हे वर्तुळाचं केंद्र आहे. बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे, त्रिज्या किती आहे 10, म्हणजे ही 10 ही 10. वर्तुळ केंद्राशी कोण कुठला केलेला आहे, काटकोन. तर कृती दिलेली आहे त्यांनी. कृती आपण बघा काय काय दिलेली आहे. इथं त्यांनी सगळं दिलेलंच आहे, फक्त त्यात आपण अंक भरायचे आहेत. चला मग जे दिलेलं आहे ते लाल शाईनं लिहिते बाळांनो, आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला भरायचं आहे ते निळ्या शाईनं लिहिते, म्हणजे कळेल कुठली कृती आहे ती. आर बरोबर 10 सेमी दिलेली आहे. थीटा बरोबर 90 अंश. पाय बरोबर 3.14. हे सगळं त्यांनीच दिलेलं आहे बाळांनो. एरिया ऑफ वर्तुळ पाकळी AXB बरोबर थीटा छेद 360. काय करायचं इथं आपल्याला रिकामी जागा भरायची आहे. पुन्हा बरोबर इथं रिकामी जागा भरायची आहे. इथं 360 दिलेलं आहे, गुणिले 3.14 गुणिले इथं दिलेलं आहे 10चा वर्ग, त्यांनी दिलेलंच आहे. पुन्हा इथं बरोबर 1/4 असं दिलेलं आहे. इथं रिकामी जागा भरायची आहे, म्हणून एरिया ऑफ वर्तुळ पाकळी AXB बरोबर 4 सेमी असं दिलेले आहेत. अशा ह्या रिकाम्या जागा भरायची आहेत. तर याच्यातला काय कॅल्क्युलेशन पार्ट आपल्याला करून घ्यायचं आहे बाळांनो. बघा आता काय करायचं. पहिल्यांदा आपल्याला इथं सूत्र येणं गरजेचं आहे. वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ बरोबर थीटा भागिले 360 गुणिले पाय आर वर्ग. मग इथं थीटा किती आहे 90 अंश. इथं भरला 90 अंश. इथं बघा आता हे कॅल्क्युलेशन पार्ट आहे ना, बाजूला करून घ्यावं लागणार आहे आपल्याला सगळा. कसा बघा 90 छेद 360 गुणिले 3.14 गुणिले 10चा वर्ग किती येतो 100. त्यानंतर 9 छेद 360 गुणिले 314 3.14 गुणिले 100 म्हणजे किती येणार बाळांनो 314 येतो. म्हणजेच इथं शून्याला शून्य गेला, 9 एके 9, 9 चौक 36, म्हणजे इथं 1/4 दिले, गुणिले किती करावं लागणार आपल्याला 314. पुन्हा काय करावं लागणार 314ला 4 भागावं लागणार. 314 किती सोपं आहे, सगळं तर दिलेलं आहे, फक्त छोटीशीच क्रिया करायची आणि तेवढ्यासाठी मार्क्स मिळणार आहेत आपल्याला बाळांनो. 4 4 7 28 4 7 28 29 30 आणि 31 3 उरले. पुन्हा 4 7 28 4 8 32 4 8 32. पुन्हा 2 उरले, दिला पॉइंट, आणि 4 पंचे 20. किती आलं मला सांगा 78.5 चौसेमी. एवढ्या फक्त आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत, आणि तेवढ्यासाठी एवढं कॅल्क्युलेशन, आणि हे कॅल्क्युलेशन फार गरजेचं आहे. समजलं ना बाळांनो. चला तर मग आता पुढच्या प्रश्नाला जाऊया. माझ्याकडे प्रश्नपत्रिका नाही आहेत बाळांनो, माझ्याकडे सेमी इंग्लिशच्या प्रश्नपत्रिका आहेत, आणि सेमी इंग्लिशच्या प्रश्नपत्रिकेचं पुन्हा मराठीमध्ये कन्वर्ट करून तुम्हाला मी देत आहे. कारण मी खालील बघा आता पुढचं
क्वेश्चन नंबर 2A, खालील आकृतीमध्ये जीवा यमयन व जीवा आर्यस. क्वेश्चन 2A मधला हा दुसरा आकडा काय दिलेला आहे? खालील आकृतीमध्ये जीवा यमयन आणि जीवा आर्यस एकमेकांना जीवा यमयन व जीवा आर्यस एकमेकांना बिंदू डी मध्ये छेदतात. बिंदू डी मध्ये छेदतात. कशामध्ये छेदतात? बिंदू डी मध्ये छेदतात. जर आर डी बरोबर किंमत दिलेली आहे, जर आर डी बरोबर 15, डीएस बरोबर 4, एमडी बरोबर 8, हा प्रश्न लिहिलेला आहे बाळांनो. तर डीएन काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. पूर्ण करा. आता इथं हा प्रश्न आहे, ही आकृती दिलेली आहे आपल्याला. काय दिलेली आहे? 2. इथं काय दिलेलं आहे? डी. इथं काय दिले? एम आणि एन. ही एम एन आहे आणि इथं काय आहे? आर एस. ही आकृती त्यांनी दिलेली आहे. बघा आता जरा रेषा वाकड्या तिकडे येतील, समजावून घ्या. कृती काय दिलेली आहे बघा. कृती म्हणजेच उत्तरामध्ये ही सगळी कृती आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये पुन्हा लिहावी लागते, माहिती आहे ना तुम्हाला. चला तर मग एमडी गुणिले डीएन बरोबर इथं दिलेलं आहे डॉट डॉट गुणिले डीएस. जीवांच्या आंतरछेदनाचे प्रमेय. बरोबर आहे. जीवांच्या आंतरछेदनाचे प्रमेय. जीवाचा आंतरछेदन आहे तिथं. म्हणून इथं पुन्हा गाळलेली जागा दिलेली आहे, गुणिले डीएन दिलेला आहे बरोबर 15 गुणिले 4 दिलेला आहे. पुन्हा इथं डीएन बरोबर आपल्याला काढायचं आहे. बघा आता इथं कशा गाळलेल्या जागा आपण कंप्लीट कसं करायचं हे बघा, लक्ष द्या इकडं. एमडी गुणिले डीएन बरोबर का? एमडी गुणिले डीएन म्हणून आरडी गुणिले काय असणार? डीएस. इथं काय येणार? आरडी. इथं येणार आरडी. पुन्हा इथं काय येणार आहे? एमडी गुणिले डीएन. इथं एमडीची किंमत किती दिलेली आहे आपल्याला? 8. मग इथं एमडीची किंमत किती भरावी लागणार आहे? 8. इथं 8 भरली किंमत. मग पुढे बघा, एमडीची किंमत इथे किती भरली आपण? 8. म्हणून डीएन बरोबर इथं कसं करायचं? 15 गुणिले 4 आणि हे छेदस्थानी काय येणार आहेत? 8. म्हणून डीएन बरोबर 4 एके 4, 4 दुनी 8, 15/2. 15चे निम्म किती? 7.5. 7 14. म्हणून डीएन बरोबर किती येणार आहे? 7.5. इथं काय एकक सेमी वगैरे नसेल तर एकक हे लिहित चला. झालं. किती सोपं आहे ना? सोपं बाळांनो. चला तर मग पुढचा प्रश्न. क्वेश्चन नंबर 2B.
मधला आता तिसरा क्वेश्चन नंबर 2A मधला तिसरा आकडा. एका झाडाच्या बुंद्यापासून, इथे दिले एका झाडाच्या बुंद्यापासून 10 मीटर अंतरावर 10 मीटर अंतरावर असणाऱ्या निरीक्षकाला निरीक्षकास झाडाच्या शेंड्याकडे पाहताना 60 अंश मापाचा उन्नत कोन करावा लागतो. 60 अंश मापाचा उन्नत कोन करावा लागतो. 60 अंश मापाचा उन्नत कोन करावा लागतो. तर झाडाची उंची काढण्यासाठी काय करायचे? खालील कृती पूर्ण करा. वर्गमुळात 3 ची किंमत दिलेली आहे. तर वर्गमुळात 3 बरोबर 1.73 अशी त्यांनी किंमत इथं दिलेली आहे. त्यांनी आकृती सुद्धा दिलेली आहे. इथं A आहे, इथं B आहे, इथं C आहे, इथं 90 अंश. इथं किती दिले त्यांनी? 60 अंश. इथं किती दिलेलं आहे? 10 मीटर. कारण का? तर बुंद्यापासून हे झाड आहे आणि इथं निरीक्षक आहे. C या ठिकाणी निरीक्षक आहे. तर इथं कृती कशी दिलेली आहे बघा. आकृतीमध्ये C बिंदूजवळ कृती दिलेली आहे त्यांनी. आता इथून आपण परीक्षेमध्ये लिहायचं त्यांनी दिलेलं आहे. जे दिलेलं नाही ते मी वेगळ्या शाईमध्ये, म्हणजे कसं गाळलेल्या जागेसाठी कोणती जागा दिलेली आहे ते मी वेगळ्या शाईने लिहित असते, लक्षात असू द्या. परंतु ही कृती तुम्हाला पुन्हा उत्तरपत्रिकेमध्ये उतरावी लागते. वरील आकृतीमध्ये म्हणजे ह्या दिलेल्या आकृतीमध्ये, ह्या वरील आकृतीमध्ये C बिंदूजवळ निरीक्षक असून AB हे झाड आहे असं सांगितलेलं आहे त्यांनी. AB हे झाड आहे. AB बरोबर H बरोबर ही काय आहे? झाडाची उंची असं दिलेलं आहे. निरीक्षकाचे झाडापासूनचे अंतर BC, निरीक्षकाचे झाडापासूनचे अंतर BC बरोबर 10 मीटर असं दिलेलं आहे. उन्नत कोन थीटा बरोबर कोन BCA बरोबर किती दिलेला आहे? 60 अंश. मग आकृतीवरून असं लिहिलेलं आहे खाली. आकृतीवरून, आता आकृतीवरून काय काय इतकं सोपे पेपर आलेले आहेत बाळांनो तुम्हाला. टॅन थीटा बरोबर काय दिलेलं आहे इथे लिहायचं आहे? छेद BC. ह्याला आकडा काय द्यायचा आहे? 1. पुन्हा काय दिलेलं आहे बघा? टॅन 60 बरोबर
इथं पण असं ड्रॉप केलेलं आहे, इथं दुसरा आकडा दिलेला आहे. म्हणून AB/BC, AB/BC बरोबर वर्गमुळात 3 इथं दिलेलं आहे 1 व 2 वरून. म्हणून काय दिलेलं आहे बघा, AB बरोबर, त्याच्या पुढचं AB बरोबर सगळं तर त्यांनी सोडवून दिलेलं आहे, BC गुणिले वर्गमुळात 3. म्हणून AB बरोबर 10 गुणिले 1 पॉइंट इथं दिलेलं आहे, किंमत भरा. म्हणून झाडाची उंची काय करायची, आपल्याला काढायची आहे. आता बघा, हे सगळं आपण काय करणार आहोत, दिलेलं गणित हे सगळं त्यांनी दिलेलं आहे, आता आपल्याला सोडवायचं आहे. टॅन थीटा काय असणार आहे बघा, टॅन थीटा म्हणजे कोणासमोरील बाजू छेद लगतची बाजू. कोणासमोरील बाजू काय येणार मग, इथं AB छेद लगतची बाजू दिलेली आहे त्यांनी. टॅन 60 बरोबर, टॅन 60 ची किंमत किती आहे, टॅन 60 ची किंमत आहे वर्गमुळात 3. म्हणून AB 1 व 2 वरून काय सिद्ध झालं, AB/BC बरोबर इथे 1 द्यायला पाहिजे होतं, तिनं काय द्यायला पाहिजे होतं, टॅन. म्हणून टॅन 60 बरोबर AB/BC असं द्यायला पाहिजे होतं, त्यांनी दिलेलं नाही, म्हणून वर्गमुळात 3. म्हणून आता इथं याची किंमत किती दिलेली आहे, 1.73. किती सोपं आहे, फक्त पॉइंट पुढे न्यायचंय. काय येणार आहे, 1 पॉइंट पुढे नेल्यानंतर 1 पॉइंट फक्त 17.30 येईल. कारण बघा, तुम्हाला इथं कळत नसेल तर 1.73 गुणिले 10 म्हणजे काय येणार, 173. हा 0 वाढणार, 2 संख्या झाल्यावर पॉइंट, म्हणजे किती येणार, झाडाची उंची बरोबर 17.30 काय येणार आहे, मीटर. 17.30 मीटर. एवढंच फक्त आपल्याला गाळलेल्या जागेसाठी लिहायचं आहे बघा. आणि याच्यासाठी आपल्याला किती मार्क्स मिळणार आहेत माहिती आहे तुम्हाला, किती मार्क्स मिळणार आहेत, 2 मार्क्स मिळणार आहेत. चला तर मग इतकं सोपं आहे, फक्त एवढंच कॅल्क्युलेशन पार्ट आहे, गुणाकार करायचा आहे. अतिशय म्हणजे अतिशय सोपी प्रश्नपत्रिका आहे बाळांनो. मात्र अभ्यासामध्ये तुमचं परफेक्शन असायला हवं. या गणिताप्रमाणे दुसरी गणितं कोणतीही पडू शकतात. आता बघा, प्रश्न क्रमांक क्वेश्चन नंबर 2B. क्वेश्चन 2B. आता 2B मध्ये काय दिलेलं आहे, खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही 4. खालील उपप्रश्न सोडवा असा प्रश्न दिलाय, कोणतेही 4 असं सांगितलेलं आहे. इथं मार्क्स 8 दिलेले आहेत. किती मार्कासाठी आहे हा, 8. म्हणजे प्रत्येक क्वेश्चन किती, 2 सोडवायचे आहेत, 4 सोडवायचे आहेत, म्हणजे 2 मार्कासाठी 1 असणार आहे. तर चला दुसऱ्या बीतला पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे बघूया. दुसऱ्या बीतला पहिला क्वेश्चन. खालील त्रिकोण ABC मध्ये, खालील त्रिकोण ABC मध्ये D समांतर बाजू BC, D समांतर बाजू BC जर DB बरोबर 5.4 सेमी, AD बरोबर 1.8 सेमी, AD बरोबर 1.8 सेमी, EC बरोबर 7.2 सेमी,
तर येई काढा, तर येई काढा म्हणून दिलेला आहे. इथं आकृतीत दिलेली आहे. बघा इथं दिलेले ए बी सी डी आणि ई. इथं मात्र कृती दिलेली नाही. फक्त प्रश्न कशामध्ये कृती असती? दुसऱ्या ए मध्ये कृती असती. आपण स्वतः सोडवायचं आहे. 2 मार्काचा क्वेश्चन्स आहे. उत्तराला सुरुवात करूया. बघा उत्तराला सुरुवात काय सांगितलेलं आहे? त्रिकोण ए बी सी मध्ये काय दिलेलं आहे? बी सी मध्ये डीई समांतर बाजू बी सी दिलेलं आहे. तीच लिहिलं. मग आठवतंय ना समरूपता पहिलं प्रकरण. बघा बी सी म्हणून काय येणार? एडी छेद डी बी बरोबर एई छेद ई सी. काय येणार? प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार हे सोडवायचं आहे. एडीची किंमत किती दिलेली आहे? बघा 1.8. डीबीची किंमत किती दिलेली आहे? 5.4. येईची किंमत किती दिलेली आहे? इथं काढायची आहे येईची किंमत. ईसी ची किंमत किती दिली आहे? 7.2. म्हणून येई बरोबर तिरकस गुणाकार 5.4 गुणिले येई बरोबर 1.8 गुणिले 7.2. म्हणून येई बरोबर काय येणार? 1.8 गुणिले 7.2 छेदस्थानी येणार 5.4. सेम आहेत. पॉइंट काढून टाकायचे म्हणजे आपल्याला सोडवायला बरं पडतं. मग कसं करणार? इथं येई बरोबर हे 18 गुणिले 7.2 छेदस्थानी काय येणार? 54. 18 एके 18, 18 दुनी 36, 18 त्रिक 54 बरोबर का? 3 एके 3, 3 दुनी 6 पॉइंट 1 उरला 3 चौक 12 म्हणजेच येई बरोबर किती आलं बाळांनो? 2.4. कशात दिलेलं आहे? हे एकक नाही लिहिलं तर 1 मार्क्स तुमचा जाणार आहे. लास्टला चेक केल्यानंतर लक्षात असू द्या. त्यामुळं तुम्ही आउट ऑफ मार्क्स पडण्यापासून वंचित राहाल. तिकडं लक्ष असू द्या. एकक लिहिण्याकडे जास्तीत जास्त लक्ष तुमचं असू द्या. बघा आता त्यानंतर प्रश्न पुढचा आहे. हा दुसरा बी मधला पहिला आकडा झाला. आता दुसरा आकडा काय दिलेला आहे बघा. खालील आकृतीमध्ये बीतला पहिला आकडा झाला. आता बीतला हा दुसरा आकडा. खालील आकृतीमध्ये त्रिकोण PSR मध्ये दिलेल्या माहितीवरून खालील आकृतीमध्ये कारण इथे 2च दिलेलं असतं बाळांनो, रोमन दिलेलं नसतो. खालील आकृतीमध्ये त्रिकोण PSR मध्ये दिलेल्या माहितीवरून RS व PS काढा. RS व PS काढा असं सांगितलेलं आहे. इथं आकृती दिलेली आहे. इथं 90° RSP इथं किती दिलेलं आहे? 30°. याची 12 दिलेली आहे. RP 12 दिलेली आहे. आठवतं का रे बाळांनो? काय आठवतं का? कशावरून सोडवता येईल? बघा कितव्या प्रकरणातलं आहे? पटकन डोक्यात आलं पाहिजे बाळांनो तुमच्या. हे बघा हा 90 आहे, हा 30 आहे. उरलेला कोण किती अंशाचा असेल? 60.
30, 60, 90 अंशाचं प्रमेय वापरून सोडवता येईल का नाही? चला तर मग काय करूया आपण, हे गणित सोडवायचं आहे. काय म्हणायचं? उत्तराला सुरुवात. त्रिकोण PSR मध्ये काय? कोण RSP बरोबर 90 अंश, कोण SPR बरोबर 30 अंश दिलेला आहे. म्हणून कोण SRP बरोबर किती येणार? 60 अंश, कारण उरलेला कोण आहे. काढत बसायची गरज नाही. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. काढायची गरज नाही. उरलेला कोण किती हा येईल? 60 अंश येईल. म्हणून त्रिकोण PSR मध्ये 30 अंश, 60 अंश, 90 अंश प्रमेयाने काय करता येईल? 30 अंशासमोरील बाजू कोणती? RS. 30 अंशासमोरील बाजू बरोबर 1/2 गुणिले कर्ण कोणता? PR. म्हणजे 1/2 गुणिले 12 बेसक्क 12, म्हणजेच RS बरोबर किती येईल? 6 एकक. आहे की नाही सोपं बाळांनो? त्यानंतर आपल्याला कुठली काढायला सांगितली आहे? PS. RS आणि PS किती अंशासमोरची बाजू आहे? 60 अंशासमोरील बाजू. मग 60 अंशासमोरील बाजू बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण. मग इथं वर्गमुळात 3 ची किंमत वगैरे दिलेली आहे का हे बघायचंय. दिलेली नसली तर आहे असंच लिहायचं आहे. म्हणून PS बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले 12 बे बेसक्क 12, म्हणजेच काय येणार? 6 वर्गमुळात 3 एकक. इथं किंमत दिली, भरायची आणि गुणाकार करून काढायचा. आहे ना सोपं बाळांनो? चला तर मग पुढचा क्वेश्चन बघूया काय आहे. अशा प्रकारे 2B मधले 2 प्रश्न आपले सोडवून झालेले आहेत. क्वेश्चन दुसरा A झालेला आहे. आता बघा तिसरा क्वेश्चन काय दिलेला आहे. दिलेल्या आकृतीमध्ये D केंद्र असलेले वर्तुळ. तिसरा दिलेल्या आकृतीत केंद्र D असलेले वर्तुळ कोण ACB च्या बाजूंना बिंदू A व B मध्ये स्पर्श करते. बिंदू A व B मध्ये स्पर्श करते. जर कोण ACB बरोबर 52 अंश, तर ADB चे माप काढा. तर कोण ADB चे काय काढायला सांगितले आपल्याला? माप काढा. आकृती तर दिलेली आहे. एकच मिनिट. आपण सोडवून पेन चालेनात की रे बाळांनो? बघा हे वर्तुळ केंद्र आहे. इथं 90 अंश, इथं 90 अंश, इथं C, इथं 52 अंश दिलेला आहे. इथं ADB. आता उत्तर सोडवायचंय आपल्याला. ADB चं माप काढायचंय. इथं काय आपल्याला कृती वगैरे असं काही दिलेलं नाही. हे बघा हे 290 त्यांनी दिलेलं नाही.
आपण करून घेतलेलं आहे का, त्रिज्या स्पर्शिकेला लंब असते म्हणून. चला तर मग उत्तर सोडवूया. लिहायचं CAD, कोण CAD व कोण बरोबर कोण CBD बरोबर 90 अंश. कारण ह्याला द्यायचं त्रिज्या स्पर्शिकेला काय असते, लंब असते. त्रिज्या स्पर्शिकेला लंब असते म्हणून इथं 90 अंशाचं झालं. मग चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज 360 अंश. किती सोपं आहे बघा. म्हणून चौकोन ADBC मध्ये काय करता येईल, ACB, कोण ACB अधिक कोण CAD अधिक कोण CBD अधिक कोण चौथा कोण कुठला आता काढायला सांगितलेला ADB बरोबर किती येणार 360 अंश. चौकोनाच्या चारी कोणांच्या मापांची बेरीज 180. हा कोण वाचला, हा कोण वाचला, हा कोण आणि हा कोण, चारही कोण वाचले. ACBचं माप किती दिलेलं आहे 52 अंश. याचं काढून घेतलेलं आहे आपण 90 अधिक याचं 90 अधिक कोण ADB बरोबर 360. ह्या सगळ्यांची बेरीज 90 90 180, 180 अधिक 52, 8 आणि 5 13, 230 आली. 230 बरोबर 230 अधिक कोण ADB बरोबर 360. म्हणून कोण ADB बरोबर 360 वजा 230. 360 वजा 230 0. 6 न 3 गेले 3, 3 मधून 2 गेला 1. म्हणून कोण ADB बरोबर किती आलं 130 अंश. आहे की नाही सोपं बाळांनो, का अवघड आहे. इथं काहीतरी बेरीज चुकली आहे का बाळांनो आपली. एकच मिनिट, इथं काय चुकले का बघा. 360 मधून 90 90 180, 180 अधिक 52 चुकले इथं. 8 आणि 5 13 3 हातच्याला 1. 232 यायला पाहिजे होतं. किती गडबड आपली बघा. इथं 232. मग आता 360 मधून 232 गेलं किती राहिलं 128. गडबडीनं आपण चुकलो की नाही, आपले मार्क्स सगळे गेले असते. आहे की नाही सोपं बाळांनो. चला तर मग प्रश्न दुसऱ्या बीतला